इवले इवले ससे उंच उंच डोंगरावर इवले इवले ससे हात लावून आम्ही बघायचे कसे हात लावून आम्ही बघायचे कसे इतक्या दूर आम्ही जायचे 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 कसे उंच उंच डोंगरावर इवले इवले ससे उंच उंच डोंगरावर इवले इवले ससे इतक्या दूर आम्ही जायचे कसे इतक्या दूर आम्ही जायचे कसे जवळच्या तळ्यात इवले इवले मासे 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 हात लावून आम्ही बघायचे कसे 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 दूर दूर डोंगरावर इवले इवले ससे 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 इतक्या दूर आम्ही जायचे कसे इतक्या दूर आम्ही जायचे कसे गावातल्या हॉटेलात गरम गरम डोसे 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 बाबा मला देत नाही खायचे कसे 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 दूर दूर डोंगरावर इवले इवले ससे 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 इतक्या दूर आम्ही जायचे कसे 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 बाबाच्या खिशात खूप खूप पैसे 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 बाबा मला देत नाही घ्यायचे कसे 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 एकाने चोरून घ्या देऊन. दूर दूर डोंगरावर इवले इवले ससे 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 इतक्या दूर आम्ही जायचे कसे 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 शून्य समूह घेणार एक दोन तीन चार आपण किती बिल्ल ठेवले त्याचा चार. आता याच्यातला मी एक बिल्ला काढून घेतला आता किती बिल्ल राहिले तीन. आता याच्यातला आणखी एक बिल्ला काढला आता किती राहिले दोन. आता यातला आणखी एक काढला आता किती राहिले एक. आता याच्यातला आणखी काढला आता किती राहिले शून्य म्हणजे काहीच नाही बघ आता आपण इथं काय लिहिणार आहोत सगळ्याच्या बाजूला शून्य शून्य म्हणजे काहीच नाही सर्व झालं बरोबर. डोक्यावर खांद्यावर पर्स काढा फुलपाखरू बनवा मांडीवर ठेवा खांद्यावर ठेवा उडून द्या आज आपण काय घेणार आहे गणिताचा पाठ त्याच्यामध्ये घेणार आहोत आपण ठिपकेची मोती लाईट हे किती टिपके आहे एक.
ते दाखव. हे किती आहे? एक, हे किती आहे? दोन, हे किती आहे? तीन, हे किती आहे? चार, हे किती आहे? पाच, सांगा. हे किती टिपके आहे? एक, हे दोन, हे तीन, हे चार, हे पाच. आता श्रावणी माझ्याजवळ आता 2 टिपके असेल कार्ड आणून दे. सभा माझ्याजवळ 5 टिपके असेल कार्ड. कांचन 1 टिपका असेल कार्ड. प्रगती 4 टिपके असेल कार्ड. सुनीताबाई 3 टिपके असेल कार्ड. चालेल. आता किती टिपके आहे? एक, हे दोन, हे तीन, हे चार, हे पाच. सभा मोजून दाखव बरं मला. हे टिपके एक, दोन, तीन, चार, पाच. छान. लावणी 3 टिपके असेल कार्ड मोजून दाखव बरं. एक, दोन, तीन. शाबास. प्रगती 4 टिपके असेल कार्ड मोजून दाखव बरं. एक, दोन, तीन, चार. शाबास. कांचन 2 टिपके असेल कार्ड दाखव बरं मोजून. एक, दोन. शाबास. सुनीताबाई 1 टिपका असेल कार्ड मोजून दाखवा. झालं ना? वर्षा झालं. आता की नाही ते तसेच राहू द्या आणि दुसऱ्या आता आपण अक्षर पत्त्याचा खेळ खेळणार आहोत. हा? हे काय आहे? अक्षराचे पत्ते. हा कोणता अक्षर आहे? ला. हे कोणतं अक्षर आहे? म. खा च. याच्यापासून आता आपण शब्द तयार करणार आहोत. हा? मी कोणता शब्द तयार केला? काम. काम कोण करते? आई, बाबा, आजी. हा कोणता अक्षर आहे? ला, हे काय आहे? ल. याच्यापासून कोणता शब्द तयार झाला? लाल. इकडून लला लाल. लाल. इथं लाल आहे. हा? हे काय आहे? का. याला आपण च जोडला तर कोणता अक्षर तयार होतो? काच. काच. हा काय? काम. याला जर ना जोडला तर कोणता अक्षर तयार झाला? काना.
ना याला जर मा जोडला कोणता अक्षर तयार झाला नामा. कोणता अक्षर तयार झाला नामा. काच काच कायले कायले असते बांगडी आणि काय खिडकीला काच असते. मग आपण कसं म्हणायचं माझ्या घरच्या गाडीला काच आहे ना. लाल लाल हे काय काय असते रे लाल रंगाचं साडी लग्न आणखीन काय आहे लाल रंगाचं बांगड्या चटई लाल असते. बरोबर. आता लाल हा शब्द घेऊन वाक्य तयार करून बघा. लाल हा शब्द यायला पाहिजे त्यात. माझ्याकडे लाल रंगाचा फ्रॉक आहे. बरोबर. हा मला लाल कलरचा फुगा खूप आवडतो. छान. आम्ही लाल एसटीत बसून गावी गेली. हो का. काय म्हणतात ते एसटीला? लाल परी. हा शब्द काय आहे काम. का माझी आई काम करते. तुम्ही सांगा बरं काम करते ह्या शब्दावरून. माझे आई बाबा रोज शेतात काम करतात. काना काना कोण कृष्णाचं नाव आहे ना काना. कोणाचं नाव आहे काना. पण हा नाव नाही आहे ना. हो का? नाही जमत तो. माझे बाबा कानाला मफलर बांधतात. माझ्या आईने नाव कानाकडे आणले. माझ्या कानात फोड झाला. नाही झाला. छान. छान. शब्दावरून वाक्य तयार होते. अपनी दोस्ती कितनी अच्छी जैसे धूप छाओगी. आगे अपनी दोस्ती कितनी अच्छी अपनी दोस्ती कितनी अच्छी जैसे धूप छाओगी जैसे धूप छाओगी. आगे कोने पीछे अंगूठा कितनी अच्छी अपनी दोस्ती कितनी अच्छी जैसे धूप छाओगी जैसे धूप छाओगी. आगे कोने पीछे नीचे अपनी दोस्ती कितनी अच्छी अपनी दोस्ती कितनी अच्छी जैसे धूप छाओगी जैसे धूप छाओगी. कोने पीछे घुटने नीचे गर्दन टेढ़ी अपनी दोस्ती कितनी अच्छी अपनी दोस्ती कितनी अच्छी जैसे धूप छाओगी जैसे धूप छाओगी. गर्दन टेढ़ी बम पीछे अपनी दोस्ती कितनी अच्छी अपनी दोस्ती कितनी अच्छी जैसे धूप छाओगी जैसे धूप
पोपट बेल ना गोयला आपण वस्तू सच्च्या बाबत तुम्हाला सांगते चहा तुमच्याकडे तुम्ही कोण चहा घेता रे हो का मी नाही घेत. नाही का तू का हो का मग चहा बनवायला काय काय भांडी लागतात गंज गॅस चहापत्ती साखर दूध पाणी हो का इलायची पण लागते. हो का आम्ही अद्रक टाकत असतो मी अद्रक कशावर बनवते चहा गॅसवर हो का? चुलीवरचा चुलीवर पण बनवते नाही? हे काय आहे या कपाने काय घेते आपण चहा. हे काय गंज याच्यात काय बनवते आपली आई? चहा. याच्यात पहिले काय टाकते रे पाणी पाणी नंतर साखर, चहा पावडर, इलायची, की काय टाकते दूध. हा. मग ती कशावर शिजवते गॅसवर. मग ती काय न पकडते गंज साखरेने. हा. मग ते गाळते कशाने चाळणी. कशात गाळते कपाट. पाणी पाहिजे कपड्यात पकडा हातावर. सांची दिसली सांडशी गंज पकडायला काय लागते सांडशी आपण हातात पकडतो का पहिले बाहेर फडक्यावर पकडत होते पण हातात पकडते का नाही आता गॅसवरचा गंज गरम येते आपले हात जळते म्हणून आपण सांडशी घेतो सांडशीनं येताना आपण कपातली चहा गाळतो गाळली नंतर आपण चहा देतो कपातली एक कप चहाचा आहे ना याचे गंज आहे चहाचा हे चाळणी आणखीन चहाला काय लागते आणखी कोणत्या वस्तू लागते स्ट्रे लागते आपण स्ट्रे पण आपल्याकडे दोन दिले काय दिले दिंड्याला उरलेली तेवढी तसं कसं होईल ते तेव्हा करा ना. आता तुझ्याजवळ किती आहे तुझ्याजवळ का दोन आता तुम्ही एकत्र करा बरं. नाही, असं नाही करायचं. तिला माग म्हणा दोन झाले. आणि तिला दोन ना. हा. आता किती झाले पाच आणि आणि किती होते त्याच्यात किती टाकले मग जवळच येते. कोणाकडून घेणार? कोणाकडून घेतले दोन झाकणं मला मॅडमनी 3 झाकणं दिले हं? कांचन जवळून मी 2 झाकणं घेतले एकूण 5 झाकण झाले. असं सांगायला लागते वाक्य. म्हणजे बोलण्याची संख्या जास्त. प्रगती किती? तिच्या हातात द्यायला लावायची पुन्हा एक जोड एकी द्या जोड देऊन द्यायची जोड पुन्हा. द्या आणि त्यांना एकमेकीला द्यायला लावा. आता तुझ्याजवळ किती झाकण आहे तीन तुझ्याजवळ का? दोन फक्त आकडा नाही घ्यायचा. चार, अधिक पाच. मला मग चार अधिक एक, पाच. तेच ध्यान दे. तीन, दोन, तीन, वेगळं दोन. वेगळं द्या. ते घ्या. आता तुझ्याजवळ किती आहे का? चार प्रगतीजवळ एक आहे तू प्रगतीला एक मला एक. आता किती झाले तुझ्याजवळ आता माझ्याजवळ 5 आहे. पाच झाले. माझ्याकडे 4 होते, एक प्रगतीचं दिलं. आता माझ्याकडे 5 आहे. पाच. पूर्ण वाक्य सांगायला लावते. बरोबर वाक्य सांगायला. आणखी दिले. घेऊन घ्या ना एकदा. आता एक कोणाला तरी करायचं पण करायचं. ते मोबाईल पाहिजे. आता कांचनजवळ किती झाकण आहे चार झाकण चार झाकण आहे आणि सुलताताईजवळ एक आहे आता तुम्ही मी 4 झाकणं कांचनताई जवळची मागा आता किती झाले सांगा आता ते कसं माझ्याजवळ एक होतं झाकण. मी कांचनला 4 मागितली. एकूण 5. बरोबर. मोबाईल पोकोचे वजा बाकी घ्या म्हणा. झालाच नाही आहे बरं. लक्ष ठेवा सगळं. आता आपण काय शिकणार आहे तर काय कराल. पाठाचं नाव आहे तर काय कराल. तर मग काय करावं नाही? आता आपण शाळेमध्ये आलो समजा आता एक आपण अंगणवाडीत बसलो आहे
खूप जोराचा पाऊस येत आहे, वादळ सुटलं, खूप जोराचा पाऊस येत आहे आणि जागोजागी ते असं पाणी आपल्या शाळेमध्ये टिपकत आहे, गळत आहे. सगळे मुलं पण ओली होत आहे आणि टणटण असा आवाज येत आहे सगळीकडे. तर मग आता आपण काय करायचं अशा वेळेस? सांगा बरं, आपण काय करू शकतो? एक भांडं घ्यायचं, पाण्याच्या भांड्याखाली भांडं ठेवायचं. भांडं ठेवायचं. त्या भांड्याचा मग टणटण असा आवाज येतो ना, मग तर आपण तेव्हा काय करायचं? मग आपण कानाला हात लावून त्याकडे पाहायचं. त्या आवाजाकडे पाहायचं नुसतं. आपल्याला तो टणटण आवाजही आला पाहिजे, आपण भिजलो पण नाही पाहिजे आणि त्या गंधात पाणी पण नाही बसलं पाहिजे. तर आपण ही व्यवस्था आपण करू शकतो. ओले आपल्याकडे कापड असते ना, ते कापड त्याच्यामध्ये ठेवायचे भांड्यामध्ये, म्हणजे त्या कापडावर तो पाणी पडेल आणि टणटण आवाज पण येणार नाही आणि आपण सगळे असं शिंतोडे बाजूला उडते ना, ते उडणार पण नाही, पाणी तिथे साचून राहील. आहे ना? हे आपण असं तर काय करा, आपण असं तर्क तिथे लावू शकतो. उन्हाळा आहे, उन्हाळा आहे, पाऊस आहे, ऊन तापलं. आता उन्हात जायचं आहे आपल्याला मंदिरात जायचं आहे, प्रतिजीवाच्या मंदिरात. आता जोराची ऊन आहे इथे आणि आपल्याजवळ काहीच नाही, मग आता काय करायचं सांगा बरं? उन्हातून जाताना आपण काय करायचं? आपल्याकडे छत्री नाही, काही आणखी काय करू शकतो आपण? साडीचा पदर डोक्यावर घेतली. पण मुलांना कुठं साडी राहणार आहे का? ते साडी कुठून नाही खाते. आपल्याला साडी राहील, पण मुलांना साडी असते का? झाडाचे पानं तोडून डोक्यावर घेऊन चालू. शाबास. आणखी काय करू शकतो आपण? रुमाल पण असते लहान मुलांजवळ, रुमाल असते ना, दप्तर असते, पुस्तकं असते त्या बॅगमध्ये, छोटे पाठी असते, ती डोक्यावर ठेवून आपण मंदिरापर्यंत जाऊ शकतो. हा उपाय आपण तिथे करू शकतो. बंदर आलं तर मोदीच्या शाळेत जातो. बंदर येऊनच राहिले. मग आता बंदर जर आलं तर काय करायचं? काय करावं? अंगणवाडीच्या दरवाजा खिडकी लावून देतात ना. लावून घ्या आणि ते आतमध्ये जर एखादा आला तर साप वगैरे निघाला आतमध्ये, आम्ही बाहेर जाणार. सगळे मुलं बाहेर झाले. आणि अजून काय करू शकतो आपण? अजून काय करू शकतो? कोणाला बोलवणार, कोणाला तरी चांगल्या माणसाला बोलवणार आणि किंवा सर्व मित्र राहते त्यांना फोन करणार. त्यांना फोन करायला लावायचा. हे म्हणजे परिस्थितीनुसार आहे बरं. परिस्थितीनुसार विषय म्हणजे टाळणे आणि करणे दोन्ही आहे. म्हणजे विषय टाळता येतो आपल्याला, विषय तो घेता येतो, हाताळता येतो. अशा म्हणजे परिस्थिती कोणती येते केव्हा तर सांगता येते की आपल्याला आता पाऊस आला. आमच्या अंगणवाडीत 1500 शिकला होता आणि आमची मदतनीस होती तिथे वरांड्यामध्ये आणि मुलं होते ते मुलं आतमध्ये आणि ते पाणी प्यायला असं बकेट बाहेर होती. चल तुंदी 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 चलता चलता पड़ तुंदी चलता चलता पड़ तुंदी चलता चलता पड़ तुंदी चलता चलता पड़ तुंदी ढेर पोट्या लवबाईची ढेर पोट्या लवबाईची ढेर पोट्या लवबाईची ढेर पोट्या लवबाईची ढेरी बघा सुरतोंडी ढेरी बघा सुरतोंडी ढेरी बघा सुरतोंडी ढेरी बघा सुरतोंडी चलतुंडी चलतुंदी 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 चलता चलता पड़तुंदी चलता चलता पड़तुंदी चलता चलता पड़तुंदी चलता चलता पड़तुंदी अडगुलु मडगुलु
खात मस्तुंदी खात खात मस्तुंदी 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 चलतुंदी 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 चालता चालता पडतुंदी चालता चालता पडतुंदी चालता चालता पडतुंदी चालता चालता पडतुंदी हिरवे किती आहे पिल्ले? दोन. पांढरे तीन. एकूण पाच. आता मी इथं किती मग दिले हिरवे दोन. आणि पांढरे किती लिहू? तीन. एकूण किती झाले? पाच. कशाला खाल्ला आता हिरवे किती पिल्ले आहेत? पांढरे दोन. मग हिरव्या याच्यात किती लिहू मी? तीन. पांढऱ्या याच्यात दोन. एकूण किती झाले? पाच. आता हिरवे किती पिल्ले आहेत? चार. पांढरा एक. पडत नाही मग काय खरं? मग हिरव्या याच्यात किती लिहू मी? चार. आणि पांढऱ्या याच्यात किती लिहू? एक. एकूण किती झाले? पाच. आता एकसारखे प्रश्न सगळे चालेल? अनुभव इकडे पाहते ते ए बुडी मग इथं शून्यच लिहायचं. आता हे किती आहे बिल्ले? पाच. कोण्या रंगाचे आहे? हिरव्या. हिरवा. मग मी हिरव्या याच्यात किती लिहू? पाच. आणि पांढऱ्याच्या शून्य. आपल्याजवळ पांढरे बिल्ले काहीच नाही ना. नाही. एकूण याच्यात किती लिहिणार? पाच. झालं का?